नमस्कार. आजची ही बातमी ऐकून तुम्ही खरोखरच हादरून जाल, कारण ही फक्त एक गुन्ह्याची बातमी नाही, तर माणुसकीला प्रश्न विचारणारी घटना आहे. एका तरुणानं स्वतःच्या चैनीसाठी, सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि स्वतःच्या विकृत विचारांसाठी स्वतःच्या कुटुंबालाही सोडलं नाही. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघड झालेलं हे प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरते आणि या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे अयान अहमद आणि त्याचा साथीदार आहे हुजेर खान. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अयान अहमदला सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचं वेड लागलं होतं. तो सतत इंस्टाग्रामवर सक्रिय असायचा. महागडे स्मार्टफोन वापरणं, लक्झरी हॉटेलमध्ये जाणं, पार्टी करणं आणि लोकांसमोर स्वतःला श्रीमंत दाखवणं हे त्याचं दैनंदिन जीवन बनलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. त्या व्हिडिओमध्ये तो नोटांचं बंडल दाखवत होता. जणू काही तो खूप मोठा श्रीमंत आहे असा आव आणत होता. पण आता पोलीस तपासातून एक मोठं सत्य समोर आलं आहे. तो पैसा त्यानं मेहनतीनं कमावलेला नव्हता, तर तो पैसा चोरीतून मिळवलेला होता. आणि इथेच ही गोष्ट अधिक धक्कादायक बनते, कारण अयान अहमदनं हा पैसा मिळवण्यासाठी स्वतःच्या आईचं दागिनं चोरले होते. होय, सोन्याचं मंगळसूत्र आणि एक सोन्याचा हार हे त्यानं गुपचूप घरातून चोरून विकले. या पैशातून तो स्वतःच्या चैनीच्या सवयी पूर्ण करत होता. त्याच्या या जीवनशैलीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्जही झालं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी आणि आणखी पैसा मिळवण्यासाठी त्यानं गुन्हेगारीचा मार्ग निवडला. पोलिसांच्या माहितीनुसार अयान अहमद आणि त्याचा साथीदार हुजेर खान सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधायचे, त्यांच्याशी मैत्री करायचे, विश्वास जिंकायचे आणि नंतर त्यांचा गैरफायदा घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर त्या मुलींना काही व्हिडिओच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न केला गेला असावा, अशी ही माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात आज एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे. अयान अहमद आणि हुजेर खान यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज दुपारी त्यांना अचलपूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलिसांकडून अशी माहिती मिळत आहे की या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. तसेच व्हिडिओ नेमके कुठे पाठवले गेले, कोणाला पाठवले गेले याचा तांत्रिक तपास अजूनही सुरू आहे. यामुळेच पोलीस न्यायालयाकडे कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाजू म्हणजे अनेक तरुणींचं आयुष्य यामुळे प्रभावित झाल्याची चर्चा परिसरात आहे. पण गेल्या काही दिवसात फक्त एकच पीडित मुलगी पुढे आली आहे. इतर पीडित मुली अजूनही समोर येण्यास तयार नाहीत. यामागचं कारण म्हणजे समाजात बदनामी होण्याची भीती. ही भीती इतकी मोठी आहे की न्याय मिळवण्यासाठीही अनेक मुली पुढे येत नाहीत. यामुळे पोलिसांसमोर पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे की पीडितांनी धैर्यानं पुढे यावं, त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल, असंही सांगण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईनं सुरू आहे. तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्य आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. धन्यवाद.